चिंतोपंत टोळ नावाच्या एका दत्तभक्ताचं स्वामींकडे लक्ष गेलं. शिवशंकर शंभो. हे दिगंबर बुवा कोणीतरी योगी पुरुष सिद्ध पुरुष दिसतात. अरे आम्ही सिद्ध पुरुष असू नाही तर कुणी असू, तुला काय करायचंय? तू आपल्या वाटेनं जा. अरे बापरे, यांना कळतं मनातलं. हे मनकवडे दिसतात. आम्ही मनकवडे असू दे नाहीतर कोणी असू दे. महाराज, महाराज मी तुम्हाला ओळखलं. आपल्या चरणांची धूळ माझ्या घरी लागू द्या महाराज. आपण आपण माझ्या घरी चला महाराज, आपण माझ्या घरी चला. अरे टोळ्या, तुझं सोलापुरातलं दाणापाणी संपलं. महाराज, अक्कलकोटचे महाराज यांनी माझी कारभारी म्हणून नेमणूक केली आहे. तेव्हा मला अक्कलकोटला जावे लागेल. आपणही माझ्या सोबत चलाव महाराज. अक्कलकोटला? अक्कलकोटला उन्हाळा आहे, आम्ही येऊ पावसाळ्यात. तू जा अक्कलकोटला. अक्कलकोटची भूमी श्रींच्या पदस्पर्शासाठी आतुरली होती. महाराजांनी पावसाळ्यात अक्कलकोटला येण्याचं कबूल केलं. पावसाळा सुरू झाला, पण महाराज अजून आले नाहीत. बरं झालं अजून आले नाही. ते खूपच त्रास देतात ते. टोळबुवा, 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 अहो अक्कलकोटला कोणीतरी अवलिया बाबा आलाय. दत्ताचा अवतार अवधूत वाटतो. काय ते मनोहर रूप. काय सांगू टोळ बुवा चमत्कार झाला. काय सांगू टोळ बुवा चमत्कार झाला. अक्कलकोटी त्रैलोक्याचा राणा मी पाहिला. हो राणा मी पाहिला. वटवृक्षाखाली आहे खंडोबाचा पार. वटवृक्षाखाली आहे खंडोबाचा पार. देखणा तेजस्वी साधू बसे पारावर. देखणा तेजस्वी साधू बसे पारावर. पांडुरंग म्हणा किंवा दत्तगुरु त्याला. पांडुरंग म्हणा किंवा दत्तगुरु त्याला. अक्कलकोटला स्वामींचं वास्तव्य असल्यामुळे स्वामी नामाचा कल्याणकारी धूर सर्वत्र पसरू लागला. क्यों बाबा, यहाँ 3 दिन से बैठे हो, कुछ खाया पिया नहीं? कुछ नहीं खाया. क्यों? कुछ पिया क्या? नहीं पिया. क्यों? कुछ पीते हो? हाँ पीता हूं. क्या पीते हो? जो तुम पिलाओगे. हुक्का पीते हो? हुक्का? हाँ पीता हूँ, हुक्का पीता हूँ. अरे लाओ लाओ, इधर लाओ चिलीम.